चला आता आम्ही ब्लाऊज शिवायला जात आहो. हे मला रोहिणीने घेतली होती, अशीच प्रांजूला पण घेतली आहे. हे प्रांजूचं ब्लाऊज आहे, प्रांजूचे 2-3 ब्लाऊज आणि माझं एक ब्लाऊज आम्ही शिवायला जात आहो. आत्ता प्रांजू 2 साड्या पिकोफॉलला टाकायला नेली आणि ब्लाऊज कापायला गेलेली आहे. चला आता आम्ही जात आहो ब्लाऊज शिवायला. ही माझी एक साडी आहे, याची पण मला ब्लाऊज शिवायचं आहे आणि प्रांजूचे 3 ब्लाऊज शिवायचे आहेत. चला आता आम्ही जात आहो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कशा आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. चला आता मी आणि प्रांजू ब्लाऊज शिवायला जात आहोत. तिचे पण 2-3 ब्लाऊज आहे, माझं पण आहे. चला आता आम्ही दोघी पण जात आहोत ब्लाऊज शिवायला. रुहीला सोबत येत आहे. आता 12 वाजता आमचे कामं वगैरे सगळेच झाले आहे. ते ठेवून दे रू, ठेवून दे ना ते. चल बाबा लावून देऊन राहिले. चल ठेव लवकर लवकर. हो तर तू काय करते त्याचं आता? बाबा तुझ्या बुक्सला कवर लावून देत आहे ना. हा चल ठेव, तू देऊन दे बाबा जवळ. बाबा लावून देते पुऱ्या बुक्सला. दे ना तो बॉक्स, देऊन दे ना. लावून देतात ना ते. पाय एक लावून पण झालं बाबाचं. चला कवर लावत आहेत. चला आता 9:30 वाजलेले आहेत. आमचे जेवण वगैरे झाले आहेत. प्रांजू आणि स्वप्नील बाजारात गेलेले आहे. तिथे बाजूलाच बाजार भरतो संडेला, तिथे गेलेले आहेत दोघे पण. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. आज रुहीच्या आजोबांनी कवर पण लावलेलं रुहीच्या बुक्सला आणि आम्ही मगाशी गेलो होतो. पावसात ओलं पण झालं थोडंफार. ब्लाऊज शिवायला प्रांजूचे होते 2-3 ब्लाऊज आणि माझं पण होतं 1 ब्लाऊज. मी आता शिवायला गेलो होतो मगाशी. आज सकाळपासून पाऊस चालूच आहे थोडा थोडा. आत्ता पण येत आहे बारीक बारीक, पण तरी रुही मागे लागून गेलेली आहे. चला मग, गुड नाईट, शुभरात्री.